ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संगमनेरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी शिंदेसाहेब आज संगमनेरमध्ये येत आहेत। कारण या संगमनेरकरांनी भरभरून प्रेम दिलं शिवसेना महायुतीला, त्यानिमित्त साहेब येत आहे। आज त्या निमित्ताने संगमनेर येथे जनसंपर्क कार्यालय, शिवसेना महायुतीचं जनसंपर्क कार्यालय आपण सुरू केले, त्याचं उद्घाटन शिंदेसाहेबांच्या हस्ते होतंय आणि जानता राजा येथे मोठ्या स्वरूपात आभार मानण्याचा कार्यक्रम होणार आहे। त्यासाठीची जी पूर्वतयारी आहे ती पूर्ण झाली असून मोठ्या संख्येने संगमनेरातील गावागावातून मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके तरुण असेल, मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। आणि आपल्याला आनंदाने सांगतो का कोणालाही गाडी देण्याची गरज पडलेली नाही। लोक उत्स्फूर्त सगळे इथं येत आहे। बाकीच्यांसारखे माझ्याकडे कारखाने दूध संघ नसताना सुद्धा ही जी जनता मला प्रेम देते, या प्रेमाचं आज तुम्ही सगळेजण आज महाराष्ट्र पूर्ण बघल। 2 दिवसांपासून गेले आपण पाहिलं तर संग्राम महाराज भंडारे यांच्यावरून संगमनेरात राजकीय वातावरण गडबड झालेलं आहे। या संदर्भात काही चर्चा किंवा काही या सभेत चर्चा होणार नाही। राजकीय वातावरण गडूळ अशांत लोकांनी त्यांची स्वतःची शांती करण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे। त्यामुळं थोड्या दिवसापुरतं ते 2 दिवस चाललं, आता त्याला त्यांच्यात प्रत्युत्तर चालू राहील। जिथं गरज पडेल, ज्यावेळेस ते धर्माच्या विरोधी येतील किंवा माझ्या या तालुक्यातील मायबाप जनतेच्या विरोधात येतील, त्यावेळेस संघर्ष त्यांना या आमदाराबरोबर करण्याची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे। आणि माझी तर तयारी, जर कुठल्याही निरपराध गोरगरीब माणसावरती यांच्या कार्यकर्त्यांकडून बगल बच्चांकडून अन्याय झाला तर निश्चित मी तिथं ठाम राहील। आणि त्यांना थोडा एवढं महत्त्व द्यायची गरज नाही, कारण आता त्यांना 40 वर्ष त्यांनी सध्या सगळ्या सत्ता उपभोगल्या। आता जनतेने त्यांना सक्तीची विश्रांती दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती ते एवढं दखलपात्र घेण्यासारखे आता राहिले नाही महाराष्ट्रामध्ये। त्यामुळंच कुठंतरी माध्यमांमध्ये राहण्यासाठी मग महाराजांवर हमला घडून आणायचा। दुपारी 12 वाजता त्या बैठका कुणी घेतल्या होत्या, स्वतः बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत सूचना देण्यात आल्या होत्या। संध्याकाळी कीर्तन उधळून लावायचं, अशा सुद्धा माहिती आमच्यापर्यंत आल्यात। लावरे तो व्हिडिओ करून असे कितीतरी व्हिडिओ आमच्याकडे आहेत का जे जर लावले तर बाळासाहेब थोरात तुम्ही संगमनेरात नाही, महाराष्ट्रात तोंड दाखवायच्या कुठं राहणार नाही। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आज पहिल्यांदा तुमच्या मतदारसंघात येत आहे विजयानंतर, काय अपेक्षा आहेत उपमुख्यमंत्र्यांकडून? शिंदेसाहेब हा नेते असे आहेत, न मागता देणारा हा नेता आहे। त्यामुळं न मागता तर मला भरभरून देत आलेत, माझ्या मतदारसंघाला भरभरून देत आलेत। परंतु संगमनेरचा पाण्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल व इतर प्रश्न असेल, नगरपालिका हद्दीतील आज जे काही प्रलंबित विषय असतील हे निश्चित शिंदेसाहेबांच्या माध्यमातून लवकरच आपण मार्गी लावू। संगमनेर बस स्थानकावरती जो आम्ही शब्द दिला होता आमदार झाल्यानंतर, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, त्यासाठी सुद्धा जी जागा सुरुवातीला अलॉट झाली होती ती शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाली होती। आणि आज सुद्धा शिंदेसाहेबांनी शब्द दिलाय वाढीव स्वरूपाची जी जागा लागती ती तुम्हाला देण्यात येईल। त्यामुळं हे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार असल्यामुळं निश्चित प्रत्येकाची काळजी घेऊनच साहेब महाराष्ट्रामध्ये फिरत असता। आणि संगमनेरकरातील जनतेला सुद्धा 40 वर्षापूर्वीपासून न झालेला विकास, थांबलेला विकास हा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये शिंदेसाहेब असेल, फडणवीस साहेब असेल, अजितदादा असेल, विखे पाटील असेल यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।